Good afternoon, students. Today's lecture we discuss difference between TTL and CMOS. Question is compare TTL logic family and CMOS logic family. Compare TTL logic family and CMOS logic family. In previous lecture, you can learn CMOS NOR gate. बघा आज आपण काय करणार आहोत तर तुमचे TTL लॉजिक फॅमिली आणि CMOS लॉजिक फॅमिली जे लॉजिक फॅमिली चॅप्टर आहे त्यामध्ये काय होईल आपण TTLच्या लॉजिक फॅमिली म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिकच्या आणि CMOS लॉजिक मॉस्फेटच्या लॉजिक फॅमिली पाहिजे बरोबर. त्या दोन्ही साईडला आज डिफरन्स पाहणार. पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय केलं आपण CMOS नॉर गेट त्याच्या आधीच्या लेक्चरला नॅन्ड गेट आणि पाठीमागच्या काय करतो आपण CMOS नॉर गेट पाहिजे. आता CMOS नॉर गेट मध्ये काय होतं तर दोन पी चॅनल मॉस्फेट आणि दोन एन चॅनल मॉस्फेट यूज केले होते. तसेच CMOS नॅन्ड गेट मध्ये सुद्धा काय केलं दोन पी चॅनल मॉस्फेट आणि दोन एन चॅनल मॉस्फेट यूज केले. तुमच्या CMOS नॉर गेट मध्ये जे तुमचे पी चॅनल मॉस्फेट काय करतो आपण बघा CMOS नॉर गेट मध्ये CMOS नॉर गेट मध्ये काय करतं पी चॅनल मॉस्फेट जे आहे ते काय करतं कसे कनेक्ट केलं सिरीज मध्ये बरोबर. फर्स्ट PMOS नंतर सेकंड PMOS त्याच्या अक्रॉस काय केलं आउटपुट केलं मेजर करतं आणि त्यानंतर काय केलं एन चॅनल मॉस्फेट. आता एन चॅनल मॉस्फेट काय म्हणजे NMOS काय केलं आपण तर ते दोन्ही एन चॅनल मॉस्फेट नॉर गेट मध्ये काय केलं पॅरलल मध्ये कनेक्ट केलं होतं आणि त्यानंतर काय केलं ग्राउंड केलं बरोबर. तसंच CMOS नॅन्ड गेट मध्ये त्याच्या उलट केलं. CMOS नॅन्ड गेट मध्ये काय केलं जे दोन पी चॅनल मॉस्फेट आहेत सप्लाय देताना काय केलं पी चॅनल मॉस्फेट देतात आणि ते दोन्ही पी चॅनल मॉस्फेट कसे कनेक्ट केले होते पॅरलल मध्ये आणि त्यानंतर राहिले तुमचे काय केलं एन चॅनल मॉस्फेट एन चॅनल मॉस्फेट काय केलं सिरीज मध्ये कनेक्ट केलं होतं आणि पी चॅनल आणि एन चॅनल मॉस्फेटच्या मध्येच म्हणजे अक्रॉस काय केलं त्याच्या आउटपुट मेजर करत होतं बरोबर. तर आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आपण डिफरन्स पाहणार आहोत. आता डिफरन्स पाहत असताना काय करायचं डिफरन्स मध्ये काय करणार आहोत आपण तीन कॉलम करणार आहोत. फर्स्ट कॉलम मध्ये काय असणार तुमचे पॅरामीटर असणार आहे. सेकंड कॉलम मध्ये TTL आणि थर्ड मध्ये काय असणार तुमचं CMOS असणार आहे. बघा डिफरन्स मध्ये काय करणार पहिल्यांदा तीन कॉलम करा. फर्स्ट डिफरन्स पॅरामीटर इज बेसिक गेट which gate is used in CMOS or TTL. First difference is or the first parameter is basic gate. In TTL basic gate is NAND gate. In TTL basic gate is NAND gate and CMOS basic gate is inverter. In TTL basic gate is used NAND gate and in CMOS basic gate used is inverter. काय म्हणतोय फर्स्ट पॉइंट काय सांगितलं तुमचं बेसिक गेट. तर तुमच्या दिलेल्या फॅमिली आहे त्याच्यामध्ये बेसिक गेट कोणतं यूज केलं जातं तर तुमची TTL लॉजिक फॅमिली आहे त्याच्यामध्ये कोणतं बेसिक गेट असणार आहे NAND गेट आणि CMOS मध्ये कुठलं यूज केलं जातं बेसिक गेट इन्व्हर्टर. सुरुवातीला आपण पाहिले काय करतोय बेसिक गेट काय करतोय TTL मध्ये NAND गेट यूज केले तसेच CMOS मध्ये काय केले इन्व्हर्टर यूज केले. सेकंड पॉइंट सर्किट which circuit is used in TTL transistor in TTL transistor and in CMOS complementary MOSFET. Circuit which circuit is used in TTL circuit transistor and CMOS means complementary MOSFET or complementary MOS. बघा सेकंड पॉइंट काय बघतो आपण सर्किट मध्ये कोणते कॉम्पोनंट थोडक्यात यूज केले जातात
तर तुमचा टीटीएल असतं त्यामध्ये काय केलंय ट्रान्झिस्टर टीटीएल मीन्स ट्रान्झिस्टर लॉजिक कोणते कॉम्पोनंट यूज केलं जातं किंवा सर्किट ट्रान्झिस्टर तसंच सीमॉस मध्ये काय केलं जातं कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट यूज केलं जातं कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट पी चॅनल यूज केलं पुढे काय असतं एन चॅनल यूज केलं तर पी चॅनल बरोबर कॉम्प्लिमेंटरी मॉस यूज केलं जातं हे झाले दोन पॉईंट थर्ड पॉईंट इज स्पीड ऑफ ऑपरेशन त्या सर्किटचं स्पीड कसं आहे ऑपरेशन स्पीड कसं आहे थर्ड पॉईंट इज स्पीड ऑफ ऑपरेशन इन टीटीएल मोर but in CMOS less. Why? Because of in CMOS your MOSFET are parallel or series. That's why speed of operation is less. Speed of operation in TTL is more or fast. In CMOS less. बघा त्या सर्किटचं स्पीड ऑफ ऑपरेशन कसं आहे टीटीएलचं जास्त आहे मोर आहे मात्र सीमॉसचं कसं आहे कमी आहे लेस कारण सीमॉस सर्किटमध्ये काय करतो आपण मॉस्फेट जे आहे ते काय करतो कधी पॅरलल किंवा कधी सिरीज मध्ये कनेक्ट करतो पॅरलल मध्ये असतं काय असणार स्पीड ऑफ ऑपरेशन कसं असणार आहे कमी होणार आहे किंवा सिरीज मध्ये असल्यामुळे बरोबर नेक्स्ट पॉइंट nominal supply voltage means applied VCC or supply voltage in TTL 5 volt and in CMOS 3 to 15 volt. Nominal voltage of TTL is 5 volt and CMOS 3 to 15 volt. Nominal voltage तर तुमचं टीटीएल साठी घेतलं तर त्यामध्ये किती असतात नॉर्मल किती आपण 5 व्होल्ट घेतो मात्र सीमॉस साठी जर काय करतो 3 ते 5 पर्यंत देऊ शकतो आपण 15 व्होल्ट त्यादरम्यान कुठं पण देऊ शकतो आता झाला फोर्थ पॉइंट फिफ्थ पॉइंट इज फॅन आउट इज 10 इन टीटीएल फॅन आउट इज 10 इन टीटीएल अँड सीमॉस इज 15 in CMOS high fan out and in TTL low fan out दोन्ही मध्ये जर कंपेअर केलं तर फॅन आउट जर बघितला फॅन आउट माहिती आपल्याला फॅन आउट म्हणजे काय करतो जे आउटपुट आहे त्या आउटपुटनंच काय केलं जातं तुमचे सिमिलर गेट काय केले जातात ड्राईव्ह केले जातात आउटपुट जे दिलं आहे त्या आउटपुट परत सिमिलर गेट किती ड्राईव्ह करतो त्याला काय म्हणतो आपण फॅन आउट तर तो फॅन आउट बघितला आपण टीटीएलचा तर किती आहे 10 तसा सीमॉसचा जर पाहिला तर किती आहे तो 15 मीन्स 50 आहे म्हणजे कोणाचा जास्त आहे तुमच्या सीमॉस लॉजिक फॅमिली तर आहे हाय फॅन आउट आहे त्यानंतर नॉइज इम्युनिटी इज गुड इन टीटीएल नॉइज इम्युनिटी इज गुड अँड इन सीमॉस व्हेरी गुड or to excellent. Noise imaging TTL good, but in CMOS very good or to excellent. बघा noise immunity वर बघितलं आपण. तर noise immunity काय असते TTL ची कशी असते? चांगली आहे. मात्र तुमच्या CMOS जर पाहिजे तर कशा आहे? त्यापेक्षाही चांगली आहे. Excellent. Next noise generation. Next point is noise generation. In TTL logic family is high. Noise generation in TTL logic family high. In CMOS low. Noise generation is low. But noise generation means noise create किती जर कोणता संपूर्ण जास्त होतो तर तुमच्या TTL logic family मध्ये कसा असतो जास्त प्रमाणात असतो. आता CMOS मध्ये कसा असतो लो असतो. Next point is power dissipation. Power dissipation in TTL small in milliwatt. Power dissipation small in milliwatt. But in CMOS extremely small in nanowatt. बघा power dissipation
कुणाचं टीटीएल आहे तुमच्या सीमॉस लॉजिक फॅमिलीचं. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण टीटीएल मध्ये कसं आहे स्मॉल आहे पॉवर डिसिपेशन, मात्र कशामध्ये किती असतं स्मॉल असतं तरी मिलीवॅट मध्ये असतं. मात्र तुम्ही सीमॉस लॉजिक फॅमिली घेतली तर त्याचं पॉवर डिसिपेशन कसं असणार आहे एक्स्ट्रीमली स्मॉल, कशामध्ये असतं इन नॅनो वॅट मध्ये असतं. आणि लक्षात हे आहे त्याचे 8 डिफरन्स. अजून एखादा डिफरन्स ऍड करू शकतो का आपण लॉजिक फॅमिली कोणतं यूज करतो आपण लॉजिक फॅमिली टीटीएल मध्ये बायपोलर लॉजिक फॅमिली काय असते बायपोलर. मात्र तुमच्या सीमॉस मध्ये काय असते युनिपोलर. हा सुद्धा पॉईंट काय करू शकतो आपण ऍड करू शकतो. परत एकदा बघा कंपेअर टीटीएल अँड सीमॉस लॉजिक family. There are 3 columns. In first column parameter, in second column TTL, and third column is CMOS. First point is basic gate. In TTL logic family, basic gate user is NAND gate, and CMOS logic family basic gate user is inverter. Second point is circuit. Which circuit is used or which component is used in this circuit? In TTL, transistor. In TTL, transistor. And in CMOS, complementary MOS. Third point is speed of operation. Speed of operation in TTL more. Operation speed is more. And in CMOS, operation speed is less. Speed of operation in TTL more, but CMOS less. Fourth point. Nominal supply voltage or minimum supply voltage in CMOS, in TTL 5 volt and in CMOS 3 to 15 volt. Then fan out is in TTL 10 but in CMOS 15. Then noise immunity is in TTL good but in CMOS very good to excellent. Then noise generation. 7th point is noise generation is high in TTL and in CMOS low. Then 8th point is power dissipation. Power dissipation in TTL small in milliwatt, but in CMOS extremely small in nano watt. Then 9th point is logic family. This is the TTL is bipolar logic family and CMOS is unipolar logic family. लक्षात आलं अशा प्रकारचे तुम्ही 8 ते 9 पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन इज गिव द advantages of CMOS. Give the advantages of CMOS. This is the last question of logic family. Next question काय तुमचा give the advantages of CMOS. CMOS चे advantages. First advantage is power dissipation is extremely small. Power dissipation is extremely small. Extremely small. Power dissipation कशी आहे तुमची CMOS ची स्मॉल आहे. हे सुद्धा काय त्याचं ऍडव्हान्टेज. फर्स्ट ऍडव्हान्टेज काय सांगते पॉवर डिसिपेशन इज एक्स्ट्रीमली स्मॉल. Second, noise immunity is very good. Second advantage is noise immunity. Noise immunity. In CMOS, noise immunity is very good. Second advantage is noise immunity is very good. Then third is fan out. Fan out is high, nearly about 50. This is the third advantage. बघ advantage काय सांगू शकतो आपण जे बघितलं आपण डिफरन्स मध्ये सुद्धा समजते. फर्स्ट advantage काय सांगतो या पॉवर डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याचं एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. जी पॉवर किती लागणार आहे त्या वर्क होण्यासाठी कमी लागणार आहे. सेकंड काय सांगितलं तुमचं नॉइज इम्युनिटी कशी सांगितली व्हेरी गुड आहे. तसंच थर्ड काय सांगितलं फॅन आउट कसं असणार आहे लार्ज इथे तिथं 15 आहे. अजून काय सांगू शकतोय in this circuit in CMOS single power supply is used. In CMOS single power supply is
यूज ऑफ सिंगल पॉवर सप्लाय इज नीडेड. बघा काय करतोय त्याच्यामध्ये जो पॉवर सप्लाय यूज करणार तो कसा पाहिजे तुमचा सिंगल असतो. नंतर इन CMOS टेम्परेचर स्टॅबिलिटी इज व्हेरी गुड. म्हणजे स्टॅबिलिटी काय सांगते इन CMOS टेम्परेचर स्टॅबिलिटी इज व्हेरी गुड. अशा किती झाले जवळजवळ तुमच्या 5 ते 6 ऍडव्हान्टेज आपल्याला सांगू शकते. अजून काय सांगू शकते पॉवर डिसिपेशन काय सांगितली स्मॉल सांगितली. नॉइज जनरेशन कसं आहे हा सुद्धा सांगतोय. नॉइज जनरेशन लो आहे. त्यानंतर नॉइज इम्युनिटी सुद्धा काय असणार आहे व्हेरी गुड. लक्षात बघा पहिला काय सांगितलं पॉवर डिसिपेशन. पॉवर डिसिपेशन इज एक्स्ट्रीमली स्मॉल. बरोबर. देन काय सांगितलं नॉइज इम्युनिटी. नंतर काय म्हणते नॉइज इम्युनिटी इज व्हेरी गुड. हे सुद्धा काय करायचं ऍडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर काय म्हणतो आपण फॅन आउट. फॅन आउट मे बी लार्ज और nearly about 50. Then in this circuit or CMOS circuit we can use single polarity power supply. और काय म्हणू शकतो आपण तुमच्या CMOS मध्ये काय केला जातो सिंगल पोलॅरिटी पॉवर सप्लाय यूज केला जाऊ शकतो. तसंच अजून काय म्हणतो टेम्परेचर स्टॅबिलिटी. टेम्परेचर स्टॅबिलिटी इज व्हेरी गुड. टेम्परेचर स्टॅबिलिटी कसं आहे गुड आहे. तसंच प्रोपॅगेशन डिले टाइम. प्रोपॅगेशन डिले टाइम काय सांगितलं का कसं आहे कमी असणार आहे कारण स्पीड ऑफ ऑपरेशन लेस आहे. अशा 4-5 काय करू शकतो आपण त्याच्या ऍडव्हान्टेज देऊ शकतो. लक्षात अशा प्रकारे हा तुमचा लॉजिक फॅमिली काय झाला चॅप्टर समाप्त झाला. लक्षात आल्या गिव्ह द एनी 3 or 6 advantage. हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. गिव्ह द एनी 3 or 6 advantage of CMOS. Give any 3 advantage of CMOS. Give any 6 advantage of CMOS. तर त्यामध्ये काय सांगणार फर्स्ट ऍडव्हान्टेज काय सांगितले पॉवर डिसिपेशन इज एक्स्ट्रीमली स्मॉल. देन नॉइज इम्युनिटी इज व्हेरी गुड. त्यानंतर काय म्हणतो आपण थर्ड फॅन आउट मे बी लार्ज और नियरली अबाउट 50. देन a single power supply is needed or a single power supply is used. Then temperature stability is very good. Okay.